महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने समस्त महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली असून सदर घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी नाशिक शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। अनेकांना संशय वाटतो छोट्याशा वाऱ्यामुळे पुतळा कसा पडू शकतो, त्या पुतळ्याचे तुकडे कसे होऊ शकतात, हे सर्व संशयास्पद वाटते। गुणवत्ताहीन काम असल्यामुळेच हे सर्व झाले आहे। त्याला पूर्णतः राज्य सरकार जबाबदार आहे। त्यांनी याबाबत सारवासारव करू नये, महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी। मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्यासंदर्भात केलेले विधान हास्यास्पद आहे। पर्यावरण आणि हवामान खात्याच्या दृष्टीने 45 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे सामान्य मानले जातात। 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये 50 किलोमीटर ताशी वेगाने वारे होते, पण एका घराचीही काच फुटल्याचे किंवा कौल उडाल्याचे उदाहरण नाही। त्यामुळे राजकोट येथे पुतळा कोसळला, यामध्ये प्रचलित सरकारची भ्रष्टाचाराची परिसीमा आणि निकृष्ट दर्जाचे काम हेच कारणीभूत आहे। किमान राष्ट्रीय प्रतीके आणि राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांमध्ये निष्काळजीपणा करू नये, तसेच शासनाने समस्त महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली। याबाबत नाशिक काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा वंदना पाटील यांनी अधिक माहिती दिली। छत्रपती शिवाजी महाराजांचा रत्नागिरी येथे बसवलेला पुतळा हा अतिशय निकृष्ट दर्जाचा बसवण्यात आल्यामुळे तो पडला। या सरकारला शिवाजी महाराजांप्रती आस्था नाहीये, मोदी सरकारला तर मुळीच नाहीये। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रात होणारं स्मारक फक्त एक वीट न लावता त्याच्यात देखील प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। याच्यावरून सिद्ध होतं यांना आपल्या देशाच्या छत्रपतींबद्दल मोदी सरकारला आस्था नसल्यामुळे अपमान करण्यासाठी हा पुतळा बसवला होता की काय छत्रपतींचा, ही एक माझ्यासारख्या कार्यकर्ते पुढे प्रश्न पडलेला आहे। महाराष्ट्रात छत्रपतींवर प्रेम करणारे, देशात छत्रपतींवर प्रेम करणारे जनता आहे। समस्त जनतेची महाराष्ट्र शासनाने व मोदी सरकारने माफी मागावी, नाही तर काँग्रेस पक्षातर्फे प्रचंड प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल। नाशिक स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।